या पुढील आकृतीत AP लंब BC, आता आपल्याला AP दिसते बघा, हा AP आहे, ठीक आहे. AP लंब BC, AD समांतर BC, बघा AD समांतर BC म्हणजे AD आणि BC कसे आहेत बघा, समांतर आहेत. तर A ऑफ त्रिकोण ABC A ऑफ त्रिकोण BCD काढा. म्हणजे थोडक्यात काय तर या दोन्ही त्रिकोणांचा आपल्याला काय करायचं आहे तर गुणोत्तर काढायचा आहे. आता ही जी दोन त्रिकोण आपल्याला त्यांनी दिलेली आहेत, ओके. तर या दोन्ही त्रिकोणांचा बघा, म्हणजे हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण आपल्याला दिसतोय. तर त्या दोन्ही त्रिकोणांचा जो पाया आहे तो पाया आहे बघा BC आहे. म्हणजेच या दोन्ही त्रिकोणांचा जो पाया आहे तो कसा दिसतोय आपल्याला तर तो सेम दिसतोय, बरोबर. तर बघा उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे. आता बघा आकृतीमध्ये काय काय आहे तर रेख AP लंब रेख BC आहे, हे प्रश्नामध्ये त्यांनी दिलेलं आहे. आणि AD समांतर BC आहे, ओके. हे सगळं आपल्याला त्यांनी अगोदरच प्रश्नामध्ये दिलेलं आहे. आता बघा या ठिकाणी त्रिकोण ABC व त्रिकोण BCD या दोन त्रिकोणांचा पाया रेख BC हा सामायिक आहे. जसं की मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं बघा, त्रिकोण हा ABC आहे, हा एक त्रिकोण ABC हा त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण आहे BCD. तर या दोन्ही त्रिकोणांचा BC हा काय आहे तर तो सामायिक पाया आहे. सामायिक म्हणजेच समान आहे किंवा कॉमन, दोन्ही त्रिकोणांचा हा BC हा कॉमन पाया आहे. तसेच हे दोन त्रिकोण दोन समांतर रेषांमध्ये बद्ध असल्यामुळे त्यांची उंची रेख AP हे देखील समान आहे. आता यांची उंची बघा, AP आपल्याला दिसते बघा, या ठिकाणी AP हा लंब आहे. लंब म्हणजेच काय आहे तर तो दोन्ही त्रिकोणांची AP ही काय असणार आहे तर ती उंची असणार आहे. उंची का तर AP हा या ठिकाणी लंब आहे. लंब असल्यामुळे पुन्हा एकदा सांगते, AP लंब आहे त्याच्यामुळे AP जो आहे तो दोन्ही त्रिकोणांची उंची असणार आहे. तर या ठिकाणी बघा BC हा पाया आहे दोन्ही त्रिकोणांचा सामायिक, आणि दोन्ही त्रिकोणांची AP ही काय आहे सामायिक उंची आहे. सामायिक म्हणण्यापेक्षा दोन्ही त्रिकोणांची AP ही एकच काय आहे उंची आहे. आणि म्हणून आपण याच्यावरून काय लिहू शकतो बघा, तर म्हणून A ऑफ त्रिकोण ABC छेद A ऑफ त्रिकोण BCD ते काय बघा तर सेम असणार आहे, म्हणजे पाया गुणिले उंची, ठीक आहे. ही सेम असणार आहे, याही त्रिकोण दोन्ही त्रिकोणांची सेम आहे BC गुणिले AP, ठीक आहे. पाया गुणिले उंची आणि पाया गुणिले उंची, तर या दोन्ही त्रिकोणांची सेम आहे. आता इथं सुद्धा अंशस्थान सुद्धा सेम आहे आणि त्यांचं छेदस्थान काय तर सेम आहे. तर बघा आपल्याला एक गुणधर्म आहे, तो आपल्याला गुणधर्म माहीत आहे. कोणता गुणधर्म आहे बघा, तर समान लांबीचा किंवा सामायिक पाया व समान उंची असलेल्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात व त्यांच्या त्रिकोणांचे गुणोत्तर, क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे कसं असते बघा तर ते 1:1 असते, ओके. मग आता त्यांची पाया आणि उंची समान आहे त्याच्यामुळे या दोन्ही त्रिकोणांची जी क्षेत्रफळ आहे ती कशी असणार आहे बघा तर ती 1:1 असणार आहेत. म्हणजे याचं उत्तर किती